ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आपण जीवन मुक्तीवर चर्चा करीत आहोत आणि हा जीवनमुक्त शब्द आपल्याला परमामृत ग्रंथाच्या 13व्या अध्यायात 8व्या ओवीमध्ये बघायला मिळाला. ओवी अशी होती, शुभाशुभ फळे न बाधती कवणे वेळे, ते सर्वापासूनी खुंटले, ते सर्वापासूनी सुटले जीवनमुक्त. तर हा जीवनमुक्त शब्द आल्यानंतर आपण असं ठरवलं की जरा विस्ताराने ही जीवनमुक्ती म्हणजे नेमकी काय. अहो, जीवन सगळेच आपण मानव जन्माला आलो आणि जगतो आहोत, पण हे जिवंतपणे कसं काय मुक्त व्हायचं. आणि जिवंतपणे मुक्त होणं म्हणजेच मोक्ष. आपल्या कल्पना अशा असतात की मोक्ष मिळाला म्हणजे झालं, ते आपले गेले आणि मग मोक्ष मिळाला, असं नाही. तर वास्तविक जिवंतपणीच मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असतो. आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुर्विध पुरुषार्थ जी सांगितलेली आहेत, ती काही मृत्यूनंतर प्राप्त करायची नाही आहेत. याची देही याची डोळा, जीवात जीव असेपर्यंत हे प्राप्त करून घ्यायला आपला हिंदू धर्म सांगतो, आपली शास्त्र सांगतात, आपले ऋषीमुनी सांगतात, आपले गुरु आणि गुरुवत लोक सगळं शिकवतात आपल्याला. साहजिकच जीवनमुक्ती जर जिवंतपणे प्राप्त करून घ्यायची आहे आणि अजून आपण केलेली नाही, तर नक्की जीवनमुक्ती काय हे आपल्याला समजावं म्हणून आपण थोडी यावर आणि विस्ताराने चर्चा करीत आहोत. आजचा जीवनमुक्त या विषयीचा 3रा दिवस आहे आणि आहोत अजून आपण 8व्या ओवीतच. काल आपण थोडं लँडिंग गिअर अशी कल्पना मांडली आणि ती पंडितजींना फार आवडलेली दिसते. पण यापूर्वी पण अनेकदा तो विषय मी असा बोललो आहे आणि तो खरोखरीच योग्य दृष्टांत मला वाटतो की आपण जेव्हा टेक ऑफ करतो तेव्हा जमिनीपासून दूर जातो आणि अगदी असंच आहे. जन्म आपण घेतो तेव्हा त्या भगवंतापासनं दूर जातो, विभक्त होतो. भगवंतापासनं, परमात्म्यापासनं विभक्त होतो आणि मग भक्त व्हायचा प्रयत्न करतो. भक्त म्हणजे पुन्हा त्या भगवंताशी एक जीव होण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच ते विमानाने टेक ऑफ घेतला की आपण विभक्त होतो, जमिनीपासनं आकाशात उडतो. आणि हा संसार देखील आकाशात उडण्यासारखाच आहे. एका मिनिटाची गॅरंटी नाही, काय केव्हा होईल काही सांगता येत नाही. अनिश्चित असा हा प्रवास आहे विमानाचा. कारच्या, बसच्या, मोटरसायकलच्या अपघातामध्ये निदान जमिनीवर तरी राहतो,
पण जर वर काही बिघडलं तर झालं, तिकडे वरच मोक्ष मिळायचा. म्हणून लँडिंग महत्वाचं. लँडिंग म्हणजे पुन्हा भक्त व्हायचं, पुन्हा त्या भगवंतात मिसळून जायचं, पुन्हा पृथ्वीच्या पाठीवर यायचं. आणि मग अचानक असं इमर्जन्सी लँडिंग घडू नये, अपघाती विमान उतरावे लागू नये, आणि शेवटची जी दुःख सांगितलेली आहेत मरणकाली, ती सर्वांसाठीच फार विदारक आहेत, दुःखदायी आहेत. ती टळावी म्हणून आपलं सेफ लँडिंग व्हायला पाहिजे. आणि सेफ लँडिंग व्हायचं असेल तर अगदी 30-35 हजार फुटावरचे ते विमान हळूहळू हळूहळू 200 किलोमीटर 250 किलोमीटर पासनं खाली उतरत 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 येतं आणि एक दिवस अगदी फाईन लँडिंग होतं, सुंदर लँडिंग होतं, सेफ. तसंच आपल्याला देखील ठरवून हळूहळू 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 एक एक वस्तूचा त्याग करीत 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 आपण त्या पुन्हा जवळीक साधली पाहिजे. विमान जसं जवळीक साधतं पृथ्वीशी, तशी आपण जवळीक साधली पाहिजे त्या भगवंताशी, त्या परमात्म्याशी. त्याशिवाय दुसरा आनंद नाही आहे. या जगात आनंद नावाचे सगळे खोटे प्रकार आहेत. त्या परमात्म्यासारखा आनंदच नाही. पुढे पाहूया आपण. आणि ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे त्या परमात्म्याच्या आनंदी, त्यांची भाग्य काय म्हणावं त्यांना. हो, तेच समांतर ईश्वर झाले, तेच ब्रह्म झाले, तेच देव झाले, तेच परमात्मा झालेत. तर तशी जर स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर खरोखरीच, आणि मी जे वय सांगितलं होतं 55 वर्षे, ते 2-4 वर्ष मागे पुढे, ते खरोखरीच अगदी उत्तम वय आहे की जेव्हा हळू आपल्या जबाबदाऱ्या दृष्टीपथात असतात, निर्णय घेऊ शकतो, कमी कमी करत आणू शकतो. आणि ते जे कर्म जगणारे आहेत, कर्मनिष्ठेचे लोक, मग ते सांगतात काहीतरी की त्या सायंटिस्टने 80व्या वर्षी शोध लावला, तो 90व्या वर्षी करोडपती झाला, 100व्या वर्षी त्यांनी हे पारितोषिक जिंकलं, म्हणून आपण देखील कामात राहिलो पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. अरे 100व्या वर्षी पारितोषिक जिंकला आणि 80व्या वर्षी त्यांनी शोध लावला म्हणून तो काय अमर झाला का? 200-400 वर्ष जगला का? काही झालं नाही. ती ठराविक वेळ होती, त्यात आला आणि त्यातच निघून गेला. त्यामुळे ही लँडिंग गिअरची फार छान कल्पना आहे. खरोखरीच आपल्यापैकी सुगवेच्या लोकांनी हा प्रयत्न, जे त्या वयामध्ये आले आहेत किंवा त्यापेक्षा कमी असतील, तर त्यांनी प्लान करावं आपलं जीवन. जेव्हा स्वतंत्र राष्ट्र झालीत, लोकशाही आली, तेव्हा हा शब्द निघाला, तेव्हा एक म्हण निघाली की प्लॅन ऑर पेरिश. तुम्ही तुमच्या राष्ट्राचं प्लॅनिंग करा, नाही तर पेरिश म्हणजे नष्ट व्हा. आणि म्हणून मग सगळे राष्ट्र जे आहे, कोणी 5 इयर्स प्लॅनिंग, कोणी 10 इयर्स प्लॅनिंग, कोणी 20 इयर्स प्लॅनिंग, कोणी 4 इयर्स प्लॅनिंग करायला लागले. मग आम्हाला देखील जे आहे तसंच आहे, प्लॅन ऑर पेरिश, नष्ट व्हा, खरोखरीच नष्ट व्हा. त्यापेक्षा थोडंसं प्लॅनिंग करून आपण जे आहे हे सहज साध्य करू शकतो. काय साध्य करू शकतो? ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात, ती जीवनमुक्ती आपण साध्य करू शकतो. आता हे जीवनमुक्त कुठे राहतात? कुठेही राहतात. आपण कित्येक वेळेला फेसबुकवरती किंवा कधी वृत्तपत्रामध्ये, कधी बातम्यांमध्ये, कधी टी व्हीवरती पाहतो
फार मोठे विद्वान लोक असतात, सायंटिस्ट असतात, अनेक महत्वाचे शोध लावलेले, कोणी नासा मधला सायंटिस्ट तर कोणी आणखी कशातला सायंटिस्ट. आणि हे लोक कुठेतरी असे धोतर लुंगी घालून दाढी वाढवून कुठेतरी बसलेले, देवळामध्ये बसलेले, कुठेतरी एक झोपडं बांधून जंगलात राहत असलेले आणि गरिबांची सेवा करत असलेले, असे पहा अनेकदा फोटो येतात. यातले बरेच लोक जीवनमुक्त असतात, त्यांना ज्ञान होऊन गेलं असतं आणि त्यांना कळलं असतं की आता शोध लावण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, काही शोध लागत नाही, जसं आहे तसंच आहे. खूप शोध लावले आणि जेवढे शोध लावले तेवढी आणखी संकट आलीत. आणि जेव्हा शोध नव्हते लागत तेव्हा काही मानवता मेलेली नव्हती, तेव्हा मानवता जिवंतच होती. त्यामुळे असे फार ज्यांना सूक्ष्मबुद्धी प्राप्त आहे, विद्वत्ता प्राप्त आहेत, असे लोक देखील आपण समाजात सामान्यतः जे वैज्ञानिक असतात असं समजतो की ते सर्वात हुशार आहेत, म्हणून सगळ्यात बुद्धिमान आहेत. व त्यांनी देखील असे निर्णय घेतलेले आपण पाहतो. मला तात्पर्य हे सांगायचं आहे की ते जीवनमुक्त झालेले आणि जीवनमुक्त झालेल्यांना किंवा ज्यांना ज्ञान झालं आहे, थोडंही ज्यांना ज्ञान झालं आणि त्यांनी तो एकदा लँडिंग गिअर लावून हळूहळू 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 आपलं जे आहे हात काढायला सुरुवात केला संसारातनं, की तो त्याचा संन्यास व्हायला लागतो. त्याला काही वेगळी आणखी गुरुकडनं दीक्षा घेऊन संन्यास घेण्याची गरज नाही आहे. आणि असा जो ज्ञानोत्तर संन्यास आहे किंवा ज्ञानाशी संबंधित संन्यास आहे त्यालाच विद्वत संन्यास म्हणतात. आणि हा विद्वत संन्यास आहे, हा फार श्रेष्ठ संन्यास आहे. नुसते आपले भगवे कपडे घातले आणि मी खूप पाहिले आहेत असे, मी अनेक कुंभ अटेंड केले आहेत आम्ही, आणि मी ते साधू आखाड्यातले लोक पाहिलेले आहेत, सगळे भगवे कपडे घालणारे, आणि त्या सगळ्यांनी संन्यासाच्या दीक्षा घेतल्या असतात आणि काय करतात ते न सांगणं चांगलं. आणि त्यामुळे अशा फालतू संन्यासापेक्षा हा फार श्रेष्ठ संन्यास मानण्यात आलेला आहे की आपण ज्ञान समजवून घ्या, ज्ञानी व्हा आणि आपोआप तुम्ही संन्यासी व्हाल. हा आपोआप घडलेला संन्यास, स्वतःहून स्वीकृत केलेला संन्यास, स्वयं स्वीकृतम असा जो संन्यास आहे तोच विद्वत संन्यास आहे. आणि हे विद्वत संन्यास प्राप्त झालेली माणसं काही करू शकतात. जसं आपण सांगितलं आता की हे लोक, विद्वान लोक कुठे कुठे जाऊन राहतात, कधी वनात जातात, कधी कुठल्या आश्रमात राहतात, कधी एखाद्या देवस्थानाचा आश्रय घेतात, आणि काही काही तर लोक अगदी व्यवहारात घरच्या सारखे, कोणाला पता लागू देत नाही की मी जीवनमुक्त आहे म्हणून. अगदी घरच्या सारखे त्याच्या बायकोला, मुलांना आणि कोणालाही कळत नाही, की मुलांना तर मुळीच कळत नाही की आपला बाप जीवनमुक्त आहे, हे मुलांना नाही कळू शकत आणि बायकोलाही कळू शकत. असा ते व्यवहार करतात आणि असं ते राहतात, कोणालाही समजू देत नाही. अनंत ऐश्वर जरी प्राप्त झालं किंवा वनवासात राहायचा जरी प्रसंग आला तरीही त्यांचं मन रागद्वेष रहित राहतं, त्यांचं मन उपाधी रहित राहतं, त्यांचं मन भ्रमरहित राहतं, ते आसक्ती रहित राहतात, ते मुक्त असतात आणि शांत राहतात. इतकी सुंदर आहे जीवनमुक्ती की ज्याला काही उपमा नाही आहे, आणि ती खरोखरच आपल्यापैकी प्रत्येकाला प्राप्त व्हावं. आणि त्यांच्या रगारगामध्ये तत्वज्ञान एवढं ठासून 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 भरलं असतं, एवढे परिपूर्ण असतात ते, की त्यांची दृष्टी ज्ञानमय झाली असते. आमचे बाबा म्हणायचे, बाबा म्हणजे कप्ती महाराज म्हणायचे, ज्ञानदृष्टी नेहमी सांगायची. सतत सतत तत्वज्ञानाचा विचार करीत 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 सकाळ ते संध्याकाळ जे आहे त्यांना यात रुची राहत नाही. या सांसारिक भोगातली रुची निघून गेलेली असते.
आणि सतत ते ज्ञानाचा का विचार करू शकतात? त्यांना कळलं असतं की शेवटी एटर्नल ट्रूथ जे आहे, जे सत्य आहे त्रिकाला बाधित, ते हेच आहे, हा परमात्माच आहे आणि हे माझं स्वरूपच आहे. मी ज्ञानाचा विचार करतो, परमात्म्याचा विचार करतो, म्हणजे पर्यायाने मी माझाच विचार करतोय, माझ्याच कल्याणासाठी, माझ्याच उत्कर्षासाठी. पण असं असून देखील ते विचलित काही होत नाहीत, कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही. शुभ अशुभाचा विचार देखील करत नाहीत. हे शुभ आहे आणि ते अशुभ आहे. आता ते आपल्या सांसारिक स्थितीमध्ये मुहूर्त पाहतात, यांना काही मुहूर्त नसतो. आता आमचे महाराज, कित्येक महाराजांनी लग्न लावून दिलेले आहेत आपल्या शिष्यांच्या मुलामुलींची, खपटी बाबांनी. काही सांगायचे, कोणाला सांगायचे मंगळवारी लग्न करण, कोणाला बुधवारी, आणि कोणाला 8 वाजता आणि कोणाला 12 वाजता लग्न करून. ते तोंडाने बोलतील तो मुहूर्त. आणि जे शिष्य शहाणे असतात त्यांना बरोबर कळतं की आमच्या गुरुच्या तोंडून निघालं त्यापेक्षा मोठा मुहूर्त कोणताही पंचांग सांगू शकत नाही म्हणून. पण काही बावळट गुरुनी सांगितलेलं ऐकत नाही, तरी पंचांग पाहायला जातातच, धड पडतात. असो, तर उत्कर्ष असो किंवा अपकर्ष असो, उत्कर्षात काही प्राप्त झालं असता, काही प्रगती केली असता, किंवा अपकर्षात अधोगती देखील झाली असता, त्या जीवनमुक्तामध्ये तिची भावना देखील नसते, त्याचा विचार देखील नसतो की आता माझी अधोगती झालेली आहे. त्याच्या इच्छेची बीजे गळालेली असतात, जाळल्या गेलेली असतात. इच्छेचं बीज, आपण इच्छेचं बीज म्हणजे कारण माया पाहिली होती, यांनी ती मायाच नष्ट केलेली असते. आणि खूप महत्वाचं असं की आपण, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, आपण एखाद्या वस्तूकडे किंवा पुरुष एखाद्या स्त्रीकडे किंवा स्त्री एखाद्या पुरुषाकडे का आकर्षित होतात? त्या आकर्षणामध्ये त्यांना ते आनंद मिळवतात. त्या आनंदाचा एक चरमबिंदू असतो, क्लायमॅक्स पॉइंट असतो. असा क्लायमॅक्स पॉइंट जर नसता तर मनुष्य तेच करत आला असता. आणि या क्लायमॅक्स पॉइंट नंतर, या चरमबिंदू नंतर आणि संसारिक वस्तूचा आनंद संपतो. मग तो पुरुष त्या स्त्रीकडे पाहत नाही, स्त्री त्या पुरुषाकडे पाहत नाही, माणूस त्या जेवणाकडे परत ताटाकडे पाहत नाही. जर खाण्यात त्याचा आनंद असेल तर ज्यातनं आनंद मिळवला त्या वस्तूचा तो क्लायमॅक्स पॉइंट झाला की तिकडे डुंकून न पाहण्याची प्रवृत्ती असते. आता हा क्लायमॅक्स पॉइंटचं मात्र फार आकर्षण असतं आणि तेवढ्यासाठी माणूस संसारात गुंतलेला असतो. आता या जीवनमुक्ताच्या बाबतीत काय होतं की त्याला तो क्लायमॅक्स पॉइंटच राहिला नसतो, त्या क्लायमॅक्स पॉइंटबद्दल आकर्षणच राहिलं नसतं, त्याला त्या आनंदाचं आकर्षण नसतं. तो आनंद, त्यांनी एवढा मोठा आनंद पाहिला असतो, तो काय त्या डबक्याकडे पाहणार आहे ज्याला गंगाच प्राप्त झाली आहे, गंगा किनाऱ्यावरती तो उभा आहे आणि शुद्ध पॅलेटेबल वॉटर अगदी घ्यावं हातात आणि प्यावं असं शुद्ध पाणी दुथडी भरून गंगा वाहते आहे. त्याला काय इंटरेस्ट राहणार आहे की आपण डबक्यातलं पाणी गाळून प्यावं? कशाला? तद्वतच या जीवनमुक्ताला कोणतंही प्रेम त्या चरमबिंदूमध्ये राहत नाही, आनंदाच्या उत्कट क्षणाचा जो आहे त्याला आकर्षण राहत नाही. आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्याला वासनाच नसतात. ह्या वासनाच नष्ट झाल्यामुळे
आणि अर्थातच त्याला पुनर्जन्म मिळणार नसतो. आता पुष्कळ लोक म्हणतात, काय हो कसला पुनर्जन्म, पुनर्जन्म कसला जन्मोजन्मीचा फेरा, आणि काय असं तुम्ही हे लावलेलं आहे की तुम्ही गुरुला शरण या, तुम्ही ज्ञान प्राप्त करा, म्हणजे तुमचा जन्मोजन्म जे आहे तो पुनर्जन्माचा फेरा चुकेल तुमचा, पुन्हा तुम्हाला त्या किती त्या 1.25 लाख योनींमध्ये फिरावं लागणार नाही, तुम्हाला कुत्र्या मांजराचा जन्म मिळणार नाही. काय सांगत राहता तुम्ही? पाहिलाय का जन्म कधी? कसला पुढचा जन्म सांगताय तुम्ही आम्हाला? असं देखील विचारणारे शहाणे आहेत. आणि त्यांच्यासाठी म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये वामदेव ऋषींची कथा आहे पहा. ती आता लांबलचक कथा मी सांगत बसणार नाही, एवढं फक्त सांगतो की आम्हा सगळ्यांना, आम्ही आईच्या पोटातनं जन्म घेतला आहे माहीत आहे, पण तेव्हा आम्हाला कशा यातना झाल्या, आमच्या आईला कशा यातना झाला, केवढा त्रास झाला, आणि मग जन्म घेतल्यानंतर किती दिवसपर्यंत आपल्याला कसा कसा त्रास होत होता, आणि आईच्या पोटात 9 महिने होतो, आईला कसा आणि आम्हाला कसा त्रास होत होता, हे कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. पण ते वामदेव ऋषींना माहित होतं. त्यांना विशिष्ट वर मिळाल्यामुळे त्यांना हे कळत होतं, आणि ते पूर्ण 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये अगदी जिवंत तर होतेच होते. पण आपल्याला जसं आता आजूबाजूला काय होत आहे, मी कुठे झोपलो आहे, कॉटवर झोपलो का, खालती झोपलो का, दगडावर झोपलो, कळतं आपल्याला. तेवढं सगळं त्यांना. आणि मी आता कशा स्थितीमध्ये आहे, पाय लांब केले आहेत की उशीवर डोकं ठेवलेलं आहे, की अगदी पाय पोटाशी घेऊन आखडून बसलो, जसं आपल्याला कळतं तसं आईच्या पोटातल्या त्या 9 महिने 9 दिवस सर्व यातना वामदेव ऋषींनी भोगल्या, आणि ते लिहून ठेवले त्यांनी. आणि त्यांनी जी काही घाण भोगली 9 महिने आणि 9 दिवस, ते इतकं भयंकर जीवन आहे की त्याची कल्पना करण्याच्या बाहेर आहे. ते कशा स्थितीमध्ये त्यांना अगदी इकडचं तिकडे हालता येत नव्हतं, आणि कसं आईच्या जे आहे पोटात त्यांना राहावं लागलं होतं, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही जर मुक्त झालो नाही, जीवनमुक्त या जन्मामध्ये, तर वामदेव ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ते परत 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात काढायचेच आहेत. तो त्रास परत 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 काढायचा आहे. आणि म्हणून हे संत लोक, त्या ज्ञानेश्वरापासनं तर तुकाराम महाराजांपर्यंत, आणि तुकाराम महाराजांपासून खप्पी महाराजांपर्यंत सारखं ओरडत ओरडत सांगतात, अरे लोकांनो शहाणे व्हा रे, फार दुःख आहे रे त्याच्यामध्ये, त्या 9 महिने 9 दिवसामध्ये. त्या आईलाही दुःख आहे बिचारीला, आणि तुमचं दुःख तुम्हाला कळत नाही, पण फार दुःख आहे. पुन्हा गर्भवासी जाऊ नका, असं खपटे बाबांनी म्हटलंय. आणि त्याचं त्या 9 महिन्या 9 दिवसाचं वर्णन वामदेव ऋषींनी तयार केलेलं आहे. जसं कुंभाराचं मडकं तयार होत असतं, आणि मडकं तयार होताना तो कुंभार काय करतो, त्या चाकाला गती देतो. हाताने जोरात एकदा झटका मारून फिरवतो ते चाक, आणि मग ते गरगर 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 फिरत राहिल्यानंतर त्यावर मातीचा गोळा ठेवतो, आणि त्या गोळ्याला शेप आकार देत 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 एक मडकं तयार करतो. झालं मडकं त्याचं. तो मडकं काढून ठेवतो. आता दुसरं मडकं तयार करायचं नाही. मग काय होईल? त्याच्या चाकाला काही ब्रेक नसतो, ते चाक फिरतच राहतं. फिरत 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 मग हळूहळू हळूहळू त्याची स्पीड कमी होते. करता 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 ते शांत होतं, अचल होऊन जातं. अगदी तशीच स्थिती त्या जीवनमुक्ताची आहे. मडकं काढल्यानंतर पुन्हा काही तो त्या चाक परत तो काही कुंभार हलवत नाही, त्याला झटका देत नाही किंवा त्याला गिरकी देत नाही. तसंच हा एकदा जीवनमुक्त जो माणूस आहे, त्याला पुन्हा
काही प्रयोजन जगण्याचं राहत नाही. ज्ञान झाल्यानंतर झाला तो मुक्त झाला. कशाला जगायचं? आता काही मडकी करायची नाही आहेत, आता घरं बांधायची नाही, आता लग्न करायची नाही, आता मुलं तयार करायची नाही, आता कुठे फिरायचं नाही, आता नवीन कपडे करायचे नाही. काय करायचं? झालं, केलं. आयुष्यभर तेच करत आलो. थांबा इथे आता. आणि मग ती स्पीड हळूहळू हळूहळू कमी होते त्या चाकासारखी. असं उदाहरण दिलेलं आहे. असं हे अनासक्त भावनेनी ते उरलेलं जीवन जो आहे तो जीवनमुक्त जगत असतो. अनासक्त भावनेनी कुठपासनं? ज्ञान झाल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत, जे काही त्याच्या प्रारब्धात मृत्यू आहे तोपर्यंत तो आहे, तो जगत असतो. आणि काय सांगावं हो, हे एवढे थोर संत आणि भगवंतांनी एवढे प्रतिभा संपन्न होऊन गेलेले आहेत. त्यांचं जे आहे ज्ञान, त्यांचे जे शब्द, त्यांची प्रतिभा, या संत कवींची, संतांची काय सांगावं. या जीवनमुक्त स्थितीचं इतकं वंडरफुल वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. काय सांगावं. तेवढं सांगतो बाबा, मला मोह थोडा झाला आहे. खरं तर आपली वेळ झाली आहे, पण तेवढं सांगतो आणि नंतर उद्या पाहू. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. हो, ते मरण त्यांनी स्वयं स्वीकृतमय स्वतः ते घेतलेलं आहे. आवर्जून मागून घेतलेला आहे, आवर्जून स्वीकार केलेला आहे. त्यांनी जीवनमुक्ती नावाचं जे त्याला मरण हे नाव दिलं त्यांनी. वा 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 वा, काय सांगावं. अप्रतिम. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. म्हणजे त्या जीवनमुक्तीचं जे त्याचं जीवन आहे ते स्वतः स्वीकारलेल्या मरणानंतरचं जीवन आहे. आणि त्या सुखाचा सोहळा काय सांगावं. अहो, तो ते आवर्णनीय आहे. नाही 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 नाही, या संसारिक सुखाची त्याची कुठे तुलना नाही आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. आनंदे दाटिले तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. वा 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 वा. मी आपले सुगवेच्या सुरुवातीला ना सर्वात्मकता समजावून सांगितली होती. आपल्या सुगवेच्या सर्व लोकांना, विशेष करून पंडितजी, सुरेशराव हे आणि सर्वांना सांगितली होती सर्वात्मकता. तर आता पहा, इथे तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय म्हणतायत, माझा भोग झाला हो, असं थोडीच आहे. झाला ना. मी जीवनमुक्ती स्वीकारल्यावरती आणि आपलं मरण स्वीकारल्यावरती भोग झाला माझा. पण कसा झाला? सर्वात्मकपणे भोग झाला. आता याचं काही मी डिटेल्स आणि विवरण सांगत बसत नाही, नाही तर खूप वेळ होईल आता. तर आत्मरूपाने भोग झाला असा थोडक्यात अर्थ घेऊ आपण. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. आनंदे दाटिली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. फार सुरेख. आणि पुढे तुकोबाराया म्हणतात, एक देशा होतो अहंकार आठीला. अहो, मी अहंकाराला पकडून ठेवलं होतो, आता काय सांगावं. त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. हा जो जीवनमुक्तीचा सुकाळ मी अनुभवतो आहे, हे सुख अनुभवतो आहे, हे त्याच्या त्यागामुळे झालं. कशाच्या त्यागामुळे झालं? अहंकाराच्या. मी मला समजतं, त्याला नाही समजत. अरे, तू गुरु काय शिकवतो हेडपट? त्यांनी ही पुस्तकं वाचली आहेत का फिजिक्सची कधी? त्यांनी वाचली आहे का कधी इंजिनिअरिंगची पुस्तकं? तो काय सांगतो? तो काय MBBS आहे का? अरे, तो MBBS नाही आहे राजे हो, तो MBBSचा गुरु आहे. नाही कळणार. तर हा जो अहंकार आहे मीपणाचा, मला कळतं, कारण तो सर्वज्ञ गुरु असतो. त्याच्या समोरही अहंकार दाखवायला कमी करत नाहीत लोक. पण इथे मात्र तुकाराम महाराज म्हणतायत की एक देशा होतो अहंकार आठीला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. बस 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 बस, आता मी माझं शहाणपण सोडलं, माझी विद्वत्ता सोडली आणि हा सुकाळ झाला. कशाचा सुकाळ झाला? हा जीवनमुक्तीचा सुकाळ झाला. फिटले सुतक जन्म मरणाचे. झालं, मरणाच्या बाहेर गेलो, जन्म मरणाच्या. आता मी
फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. वा वा वा. नारायणे दिला वसतीस ठाव म्हणजे त्या परमात्म्याने मला आता स्वतः जागा करून दिली, प्लॉट दिलाय त्याच्या हृदयामध्ये. आता मीच त्याच्याशी एकजीव झालो आहे आणि त्याच्या त्या प्लॉटमध्ये त्या परमेश्वराच्या हृदयात राहतो आहे. नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटूनी जगी, घेतले ते अंगी लावून या. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम. तर आता मी इथे थांबवतो. बराच वेळ झाला आणि अजून खूप असं सांगण्यासारखं आहे जीवनमुक्तीविषयी, पण उद्या परत तो आपला विषय घेऊ. जीवनमुक्ती हाच विषय घेऊ आपण आणि पुढे पाहू. तर इथे विराम घेतो आणि सर्वांना माझे आशीर्वाद.